किंवा स्ट्रेस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असतो. याचे दुष्परिणाम कसे टाळावेत याबद्दल मी आज बोलणार आहे. ताण आपल्याला सतत येत असतो. आपल्याला वेळेचा ताण असतो, गर्दीचा ताण असतो, प्रदूषणाचा ताण असतो, नातेसंबंधांमधले ताण असतात, आर्थिक ताण असतो आणि हे सगळे ताण आपल्याला टाळता न येण्यासारखे असतात. मग या ताणांचा आपल्या शरीरामध्ये आतल्या आत काय परिणाम होत असतो? तर आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स ही सिक्रीट होत असतात आणि ही जी स्ट्रेस हॉर्मोन्स सिम्पॅथेटिक सिस्टीमनी सिक्रीट होत असतात. या स्ट्रेस हॉर्मोनमुळे आपल्याला या ताणाला तोंड देता येतं आणि सहजी आपण ताण हा सहन करू शकतो किंवा त्याला तोंड देऊ शकतो. पण याचबरोबर सतत आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम किंवा आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स सतत जर सिक्रीट होत असतील तर त्याचा आपल्या शरीरावर हा दुष्परिणाम होत असतो. तो म्हणजे आपलं ब्लड प्रेशर वाढत असतं, आपला हार्ट रेट वाढत असतो, आपल्या हृदयावरही ताण येत असतो. हा कमी करण्यासाठी आपल्याकडे काय काय उपाय आहेत? आपण व्यायाम करू शकतो, कुठले तरी छंद जोपासू शकतो, ज्याच्यामध्ये बागकाम असेल, खेळ असेल किंवा संगीत शिकणं, ऐकणं, नृत्य बघणं, नाटक, सिनेमा हे सगळं आपण करू शकतो. वाचन करू शकतो किंवा आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना भेटून आपला ताण कमी होऊ शकतो, जे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. पण हे सगळं करायला माझ्याकडे वेळच नाही. मला ऑफिसमध्ये जायलाच 2 तास लागतात. तिथे 10-10, 12-12 तासाचं मला काम असतं आणि परत यायला 1.5-2 तास लागतात. असं सांगणारे कितीतरी लोक मला भेटतात. मग अशा लोकांसाठी काय करायचं? त्यांनी ताण कसा कमी करायचा आपल्या मनावरचा? त्यासाठीही काही अगदी सोपे उपाय आहेत, जे सहजी करता येऊ शकतात. जशी आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीम आहे, तशीच आपल्या शरीरामध्ये दुसरी एक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे, ज्या सिस्टीममुळे आपल्याला रेस्ट आणि डायजेस्ट म्हणजे आपलं मन शांत व्हायला, शरीराची गती शांत व्हायला मदत होऊ शकते. आणि जर ती पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आपण ॲक्टिवेट केली, तर आपल्या मनावरचा ताण कमी होऊ शकतो आणि ब्लड प्रेशर किंवा हार्ट रेट आपण जाणीवपूर्वक कमी करू शकतो. मोठी माणसं सर्वसाधारणपणे 12 ते 16 श्वास दर मिनिटाला अशी घेत असतात. आता हा श्वसनाचा वेग आपण जाणीवपूर्वक कमी केला, दिवसातून 10-10 मिनिटं किंवा 5-5 मिनिटं आपण असं जर केलं, म्हणजे जरा आपण श्वास दमाने घेतला, तर आपण आपोआप पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ही ॲक्टिवेट करत असतो आणि त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कमी येऊ शकतं. मग हे करण्याचे अगदी वेगवेगळे मार्ग आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः शांतपणे श्वास आत जास्त वेळ घेणे आणि जास्त वेळ लावून श्वास सोडणे, असं दिवसातून 5-5 मिनिटाचे सायकल्स अशा करू शकता. किंवा आम्ही एक मेथड सांगतो, ज्याला आम्ही बॉक्स ब्रीदिंग असं म्हणतो. म्हणजेच काय, आपल्या श्वसनाच्या जी सायकल आहे त्याचे आपण 4 भाग करायचे, 4 सारखे भाग करायचे. श्वास आत घेताना एक ठराविक वेळ लावायचा, श्वास आत घेतलेल्या अवस्थेत तो रोखून धरायचा, मग तेवढाच वेळ श्वास सोडताना लावायचा आणि श्वास सोडलेल्या अवस्थेत तो श्वास रोखून धरायचा. आणि हे चारही जे भाग आहेत हे एकाच वेळेचे असले पाहिजेत. जे आम्ही सांगताना असं सांगतो की एक एक भाग हा 4-4 सेकंदाचा असला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 2-2 सेकंदापासून सुरू करा आणि हळूहळू तो वेळ वाढवत 5 सेकंद, 6 सेकंद, अगदी 8 सेकंदापर्यंत सुद्धा नेता येतो. आता मी तुम्हाला बॉक्स ब्रीदिंगची एक सायकल करून दाखवते, जी साधारण 4 सेकंदाची आहे.
हे बॉक्स ब्रीदिंग केल्याने आपोआप आपला श्वसनाचा वेग 12पेक्षा निश्चित कमी येणार आहे. 10पेक्षा आपल्याला कमी आणायचा आहे. आणि अगदी जमत नसेल सुरुवातीला 4-4 सेकंद जमत नसेल तर 2-2 सेकंद पासून चालू करून हळूहळू तुम्ही वाढवत नेऊ शकता. या बॉक्स ब्रीदिंगचा फायदा असा आहे की आपलं ब्लड प्रेशर त्याच्याने हळूहळू खाली येऊ शकतं. असे बॉक्स ब्रीदिंग आपल्याला सहजी कुठेही करता येणं शक्य आहे. कामावर जाताना करता येणं शक्य आहे. कामाच्या वेळात करता येणं शक्य आहे. आणि हा अगदी सहजी करण्यासारखा उपाय आहे. एकूणच श्वसनाचा वेग जर आपण मिनिटाला 10पेक्षा कमी आणण्याचा प्रयत्न केला आणि असं दिवसातून एक 10-10 मिनिटं 2-3 वेळा केलं तर आपलं ब्लड प्रेशर सहजी 5 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीनी कमी येऊ शकतं. म्हणजेच आपल्या धकाधकीच्या जीवनात इतक्या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर कमी आणू शकता. मग हा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि हा उपाय केल्याने तुमचं ब्लड प्रेशर कमी येतंय का, हे मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून निश्चित कळवा. माझे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. आपल्या नातेवाईक मित्रमंडळींना या व्हिडिओजबद्दल जरूर सांगा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. बरं आहे मग मंडळी, पुढच्या व्हिडिओत असंच भेटूयात. धन्यवाद.